राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्र शाही न्यूज मराठी. बातमी मागची बातमी, शोध सत्याचा. सुरेखा खंडू काळे. मी सकाळी 7 वाजता वावरात जाते. चवळी चालू आहे, चवळी तोडीतोय आम्ही. घरी नंतर 3 वाजता घरी आलो. परिस्थिती बघितली, उचाकपाचक जास्त केलेली होती दोन्ही कपाटे. तुम्ही सगळे शेतात सगळे सोबतच गेले होते का? नाही, 10 वाजता सुनबाई ती 10:30ला. ह्या सुनबाई आहेत का तुमच्या? बरं, तुम्ही किती वाजता शेतात गेले? 10:30 वाजता. 10:30 वाजता. आणि परत घरी किती वाजता आले मग तुम्ही? 3-3 वाजेपर्यंत घरी आलो होतो आम्ही. बरं, घरी आल्यानंतर काय प्रकार पाहिला तुम्ही? बाहेरचा कडी लावलेली होती दरवाजाची, फक्त टाळा अडकवलेला होता. आतमधल्या दरवाजाची कडी लावलेली होती. घरात जाऊन पाहिलं तर सगळं खाली टाकलेलं होतं, कपडे वगैरे. जाताना तुम्ही घराला टाळा लावून गेले होते का? हो. बरं, मग घरात काय उचकापाचक केले? सगळं म्हणजे कपाटांमधलं सगळं खाली टाकलेले, कपडे वगैरे सगळं, बेड पण उचललेले. पुरीचे डाग बी नेलेले. सांग अजून? माझ्या गळ्यातलं बाळाचे डाग 4,000 रुपये नेले. 4,000 रुपये घरात होते का? हो. कशासाठी ठेवले होते? बायांची मजुरी द्यायची ती कामाची. तुम्ही कुठे गेले होते? मी सकाळी 10 वाजता कामावर गेलो होतो. त्याच्यानंतर आता मला समजलं का घरी असं झालं, मग त्याच्यानंतर घरी आलो. ही अशी परिस्थिती. तुम्हाला कोणी सांगितलं? मला मम्मीचा फोन आला. मम्मीचा फोन आला होता. मम्मीचा फोन आला? हो. आता काही कोणावर तुमचे काही संशय वगैरे आहेत का? संशय सकाळी 2 जण आले होते. ते सकाळी त्यांच्यावर थोडा संशय येत आहे. म्हणजे कसे होते ते 2 जण? एक बाई होती आणि एक पोरगा होता. कशासाठी आले होते? कुठे थांबले होते? धान्य मागण्यासाठी आले होते. मोटरसायकल होती त्यांच्याकडे? मोटरसायकल नव्हती इथे, ते पायीच इथून गेले. पायी गेले? हो. ती महिला सुद्धा साधारण काय वयाची असेल? महिला 60 40 वय असेल. आणि तो मुलगा असेल 30-35 वय असेल. मग आता तुमचे पोलीस प्रशासनाकडे काय मागणी आहे? मागणी काय जे आहे ते आता जे गेले ते सर्व आणून देणे आणि त्यांचा तपास लागावा लवकर. ताई, तुम्ही काय सांगाल? याचा लवकरात ज्यांनी केले त्याचा शोध लाग, बाकीच्यांचे जेणेकरून नुकसान आहे. तुम्ही काय सांगाल? आता ही चोरी झालीच नाही पाहिजे. परत असे दिवसा व्हायला लागले म्हणलं माणसांनी काय करायचं? वस्ती लांब राहत्या. हे व्हायलाच नाही पाहिजे ना. ते पोलिसांनी लवकरच बंदोबस्त केला पाहिजे ह्या गोष्टीत. बरं, पोलीस अधिकाऱ्यांनी इथं भेट दिली का? हो. बरं, काय सांगितलं तुम्हाला त्यांनी? ते काय बोलले, तक्रार करायला या गारगावला. बघू म्हणजे तक्रार करायला बोलवलं तुम्हाला? तक्रार करायला बोललं. एक घर फुटतंय ना, मग ते नाहीच फुटले पाहिजे. चोरीचा पोलिसांनी चौकशी केलीच पाहिजे, म्हणजे पकडलीच पाहिजे चोरटी. कालच एक ऐकायला आलं, आज परत दुसरं ऐकायला आलं. म्हणजे आता समजा लहान मुली असतात घरामध्ये, समजा कमी वयाच्या मुली असतात, त्यांच्यासाठी आम्हाला किती टेन्शन आहे. आणि आम्हाला पण समजा जरी आम्ही हे असन वयस्कर, पण आम्हाला पण काही त्रास आहेत ना, आम्हाला पण आजार आहेत. BP आहे, डायबिटीस आहे, अटॅक पण येऊ शकतो असं ऐकून मला माझ्या भाऊजांनी फोन केला. मला एकदम थरकाप झाला माहिती का. मला चालता पण येईना, एवढी मी टेन्शन मध्ये आले. काय म्हणून आणि असे रोजच्या रोज एक ऐकायला आलं तर पण त्याच्यावर काय हे घ्यायचं? आपण दुखण्या बांधायला पैसे ठेवतोच ना घरात. काय म्हणून नसतं, गळ्यात कमी असतं थोडंफार, ते पण ते घेऊन जातात आल्यावर. आणि दिवसा येतात चौकशीला. एकटं माणूस झाली ना घरामध्ये, मग पोलिसांनी हा तपास लावलाच पाहिजे ना. कोण आहे नक्की त्याच्या पाठीमागे सूत्रधार, त्याचा कोण आहे, काय आहे, चौकशी केलीच पाहिजे. मग आता दिवसा चोऱ्या होत आहेत, पोलीस याच्याबद्दल तपास करत नाही असं तुम्हाला वाटतंय का? तपास करत नाही, त्यांचं हे चालू असणार आहे, पण आम्हाला माहित नाही. मग या चोऱ्या होताच कशा? आता कालच हे झालं, लगेच आजच हे दुसरं झालं, म्हणजे याच्यावर काय बोलायचं आम्ही? पोलिसांनी इथे विचारपूस करायची, निघून जातात. त्यांनी ही चौकशी करून त्यांचं काम आहे ना. का निश्चित पगार घेतात का?
म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे का पोलीस फक्त तक्रार घेतात त्याच्यावर कारवाई करत नाही असं म्हणणं आहे का? हा तर आहे, कारवाई केलीच नाही त्यांनी आतापर्यंत. कोणता अजून एक तरी चोर पकडून दाखवलं का त्यांनी? 6 घरं फुटल्यात, 9 घरं फुटल्यात, तरी एक पण अजून त्यांनी शोधून नाही काढले. त्यांचं काम आहे ते शोधायचं, त्यांनी शोधलंच पाहिजे ना. ते फक्त इथपर्यंत येतात आणि इथूनच निघून जातात, काही बघती नाही काय नाही, निश्चित तेवढं शेतांमध्ये बाजऱ्या वगैरे उंच झाल्यात, याच्यामध्ये आम्हाला बाहेर निघायची पण भीती वाटायला लागली आता. समजा त्याच्या कालच ही पोरगी बोलत होती बाजूची का, म्हटली एक डाळिंबामध्ये माणूस होता, तिनं म्हणजे असं लांबून पाहिला तर तिला तरी काय माहिती का कोण आहे काय, पण ती आता सांगते का डाळिंबात पण एक माणूस होता काल. मग नाही पण आता हे अशा गरीबाचं घर फुटलं, त्यांनी काय करायचं? आता ही पोरगी आता ही जनजीवन पोरगी एकटीच जर घरात असती आणि ते पोरं जर आली असती, एवढी माणसं जर तिने काय केलं असतं, त्या पोरीला किती टेन्शन आलं असतं सांगा बरं तेव्हा. मग म्हणजे जे काही चोर आहेत हे रेकी करून किंवा पाहणी करून चोरी करतात असं वाटतं. काय माहिती आता आपल्याला, काय सांगतात? कारण सकाळी 2 जण आले होते, त्यांनी धान्य माहितलं, मी त्यांना अर्धा डबा दिला, ते काय बोलले नाही अजून पण द्या, तर मला माझी परिस्थिती नाही तेवढं. माझ्या पण घराकडे आले होते तिकडे वरती, पण मी बिझी होते, हे होते एकटेच घरामध्ये, पण ते म्हणले काय मी नाही काय देत. तर म्हटले कोण आहे घरात, तर म्हटले हाय पण ती बिझी आहे, ती नाही येऊ शकत बाहेर, असं म्हणजे त्याच्यामुळे मग मी काय बाहेर ना, मला माहित पण नाही. मग म्हणजे असं नंतर आल्याच्या नंतर ते मला बोलले का ते 2 जण आली होती, एक जण अशी मागायला, तर मला बोलत होते तुम्ही तरी द्या, तर म्हणले मी नाही दिलं त्यांना काही, ते तसेच गेले पाठीमाग असं. नाही त्यांनी मला पोरं पण विचारले तुम्हाला पोरं किती? हा ना, हा मी ते बोलले, मग बोललेत मी 3 बोलले म्हणून माझा, मग 2 मुली, ते 1 मुलगा 2 मुली, तेवढं त्यांना सांगितलं. पण अर्धा डबा दिला त्यावेळेस त्यांनी घेतला नाही, पुन्हा मला आतमध्ये आणायला लावला, तर मी दिला भरून दिला. मग हेच चोर असतील, दुसरं कोण असणार आहे? सकाळचं 8ला येतात आणि दुपारचं घर. एवढं सकाळीच कुठं मागायला येणार आहे म्हणजे आता घरी, आणि आपण काय देतो त्यांना का बाबा चला नाही, म्हणजे आता समजा आपण दान धर्म का करतो, श्रावण आषाढ महिना याच्यामध्ये त्याला बाबा दान करतो म्हणून आपण त्यांना रिकाम्या हाताने पाठीमागं पाठवत नाही. पण असं त्यांचं वेगळंच काहीतरी कारस्थान असं तर कशाला कोण त्यांना हे करेन. त्यांचं फोटो पण काढून घेतलं, गाडीचा फोटो आणि गाडी पण होती त्यांच्याकडे, ते नाही मला माहित. महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा.